नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, आता तुम्हाला पण माहिती आहे की गायत्री आता सुरतला गेलेली आहे. आता म्हणजे ते आता रक्षाबंधन नंतरच येणार आहे. परत तिला ते डॉक्टरकडे ते चेकअप वगैरे करायला घेऊन जाणार आहेत. ते मामीन तेच जाणार आहेत उद्या. आता मला पण कसं कामावरती इकडे जायचंय. तर बघू आता शुक्रवार, शनिवार जर म्हणजे शनिवार, रविवार तर सुट्टी असते. आता सुट्टी वगैरे राहिली तर शुक्रवारीच मी जाऊन येतो, या शुक्रवारी. नाहीतर डायरेक्ट पुढच्या शुक्रवारी जातो मग. आता बघू ते गायत्री तिकडे जाणार आहे ते डॉक्टरकडे. चला म्हटलं आता घरी एकटा आहे आता जेवणाला काय बनवायचं काय नाही. आता प्रत्येकाचा प्रश्न असो, जर आपली वाईफ जर गावी गेली तर जेवणाला काय बनवायचं काय नाही. तर आज मी खिचडी बनवणार आहे. तर बघा आता तुम्ही पण बघा खिचडी, तर मी कुठल्या प्रकारे खिचडी बनवतो काय नाही. आणि आपले बघा हे 2 अंडी पण घेऊन आलोय. हे 2 अंडी आणि याची आमलेट बनवणार आहे. म्हटलं चला आता खिचडी आणि आमलेट बनवून घेऊया म्हटलं. तर चला बघू आता आपली खिचडी कशी बनते काय नाही. बनवतोय मी, म्हणजे याच्या आधी पण बनवलीच आहे. तरी कशी बनवतोय ते तुम्ही पण नक्की बघा मित्रांनो. चला तर बनवतो आता खिचडी. चला तर आता खिचडीचा सामान म्हणजे मी रेडी करतोय. आता हे बघा मस्त 2 बटाटे घेतलेत, 1 टमाटर आणि 1 कांदा. बटाटे मला जास्त आवडतात म्हणून मी 2 बटाटे घेतलेत, 1 टमाटर आणि 1 कांदा. त्याच्यानंतर तिथं पातेलं उघडं ठेवलंय. छोटं पातेलं नव्हतं, म्हटलं चला त्या पातेल्यामध्ये बनवूया. त्याच्यामध्ये परत आपण शेंगदाणे वगैरे काय मसाले वगैरे ते पण टाकणारच आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. तर आता कसं बनवतो काय नाही ते तुम्ही बघा आता. चला आधी आता हे बटाटे कांदे वगैरे आता बारीक करून घेतो या आधी, कारण की यांना बराच टाइम लागून जातो परत अजून. खरंच गायत्री राहिली ना तर काही टेन्शन नसतं मित्रांनो. हे ना नुसतं आता म्हणजे रोज ऑफिसला जायचं, रोज आता हे नवीन काहीतरी बनवायला लागणार. सकाळचं काय दुपारचं काय नाही. दुपारचं मी तिथं कॅन्टीन मध्ये खाऊन घेतो, नाहीतर आपलं संध्याकाळच्या टायमाला फक्त मला आता हे टिफिन वगैरे बनवायला लागणार. आता टिफिन म्हणजे माझ्यासाठी स्वतःसाठी काही ना काही बनवायला लागणार. नाहीतर आपले अंड्याची आमलेट वगैरे किंवा पाव वगैरे हे पण बनवून खाता येतं. म्हणजे विचार करा, जे म्हणजे असे सिंगल पोरं राहत असतील, जे बॅचलर राहत असतील, की त्यांना किती म्हणजे प्रॉब्लेम होत असेल लाईफ मध्ये. आता गायत्री तर काय नाही, फक्त 10-15 दिवसासाठीच गावी गेली. पण शेवटी करणं तर भागच आहे ना, बरोबर की नाही. बघू आता कशी जो बनते खिचडी कशी नाही ते पण तुम्हाला सांगणारच आहे मी. हे बघा मस्त इथं आता हे आपले बटाटे कापून झाले तिथं. आता हे कांदे टमाटर बाकी आहेत. कसं आहे आपलं संध्याकाळची पूर्ण धावपळ होते, एकदम थकायला होऊन जाते मित्रांनो. जेव्हा गायत्री घरी असते तेव्हा मी तिच्यावर चिडचिड करतो की लवकर जेवण नाही बनवलं, असं नाही केलं तसं नाही केलं. आता जेव्हा स्वतःला करायला तर तेव्हा बऱ्याच गोष्टी समजतात मित्रांनो. चला आधी मी सगळे आधी पाण्याने धुवून घेतले मित्रांनो. एक कांदे बटाटे टमाटर हे सगळं पाण्याने धुवून घेतलेत आधी. चला हे बनवून घेतो पहिले. हे बघा आपले पूर्ण आता कांदे बटाटे पूर्ण रेडी झाले. ते बघा तुम्हाला दिसतच असणार. टमाटर कांदे आणि बटाटे हे पूर्ण बारीक करून घेतलेले आता. आता आपल्याला याच्यामध्ये आता डायरेक्ट टाकायचे वगैरे ते तेल वगैरे काय आहे काय नाही ते टाकून घेऊया आधी. मित्रांनो कमेंट्स करून नक्की सांगा की माझी खिचडी कशी बनली आहे काय नाही. चला करून घेतो आधी मी पूर्ण. बघा त्याच्यामध्ये आता हे आम्हाला गॅसच नाही चालू केलं मेन म्हणजे. गॅस, अरे यार रेग्युलेटर बंद आहे वाटतं. चला गॅस वगैरे पेटून घेऊया आधी. कसे करत असतील म्हणजे ते लेडीज एवढ्या जणांचं जेवण कसं बनवत असतील विचार करा. आपण जेव्हा एकट्याच जेवण बनवतो तर हालत खराब होऊन जाते इथं. खरंच मानायला लागेल प्रत्येक स्त्रियांना. 1 2 चला अडीच आपलं हे जे चम्मच असते हे तेल टाकून दिलं. 2.5 चम्मच ते त्याच्यामध्ये हे बटाटे वगैरे कांदे वगैरे टमाटर टाकून देतो आता. तेव्हा थोडस गरम होऊ द्यायला लागेल, बरोबर की नाही. आता बघा कशी पण बनली खिचडी तरी मलाच खायची, म्हणजे जशी बनेल तशी. आता जर बनवण्याचा प्रयत्न करतोय कशी बनते हे काय नाही ते बघतो आता.
हे बघा त्याच्यामध्ये मस्त ते कांदे टमाटर वगैरे टाकून दिलेत आता ते फ्राय करतो आता यांना थोडेसे फ्राय होऊ देतो मग त्याच्यामध्ये ते मसाला तिखट वगैरे ते सर्व टाकणार आता हे बघा कांदे टमाटर बटाटे हे पूर्ण आता फ्राय होऊ देतो यांना आणि काही नाही 2.5 चम्मच आपलं तेल टाकलेलं आहे राहू दे आता थोडं 5 मिनिटं यांना फ्राय होऊ देतो चला त्याच्यामध्ये आता हे आपले थोडेसे शेंगदाणे पण टाकून देतो शेंगदाणे तर मेन म्हणजे ते नंतरच टाकायला पाहिजे ते आपले जेव्हा तांदूळ वगैरे टाकतो ना तेव्हाच टाकायला पाहिजे पण मी आता वरून असे टाकून देतो आणि त्याच्यामध्ये ते अख्खा मसूर वगैरे जेव्हा ते तांदूळ भिजेल ना तेव्हाच ते अख्खा मसूर वगैरे ते पण टाकून देतो त्याच्यामध्ये आता हे कुठले मसाले हळद वगैरे ते पूर्ण टाकून देतो त्याच्यामध्ये आणि थोडस आपलं तिखट टाकून देतो मिरचीचं काय बनवत नाही आता लाल तिखटचं बनवतोय लाल तिखट वगैरे त्याच्यामध्ये टाकून देतो आता जास्त तिखट काय बनवायला नाही लागणार ते कारण की मला ते ऍसिडिटीचा त्रास आहे म्हणून जास्त बनवू पण शकत नाही हे आपलं थोडस जिरं टाकून देतो अजून कुठले मसाले आहेत आपले हे धना पावडर कारण की प्रत्येक म्हणजे मी चम्मच वगैरे काही घेत नाही असंच टाकतोय ते अर्धा चम्मच एक चम्मच आपल्याला म्हणजे जसं आवडेल त्याप्रमाणे टाकून देतोय मी जसं बनेल तसं आता आणि हा राहिला आपला चिकन मसाला तो पण टाकून देतोय मेन म्हणजे बिर्याणी मसाला टाकायला पाहिजे मी आपला चिकन मसाला टाकून देतोय कारण की कसं हे सर्व मसाले टाकले तर की त्याला एक चव वेगळीच येऊन जाते आणि आपली हळद टाकून दिली अर्धा चम्मच हळद टाकलेली तेव्हा तुम्हाला दाखवतो आता तो मसाला कसा तयार झालाय काय नाही ते तुम्हाला दाखवतो आता हे बघा असा पूर्ण आपला आता रेडी झालेला आहे मसाला पूर्ण याला आता थोडासा अजून फ्राय करून घेतो मीठ वगैरे टाकायचं बाकी आहे मित्रांनो आधी ते पाणी वगैरे मीठ थोडंसं टाकणार आधी मग नंतर ते पाणी टाकणार तेव्हा वरून मीठ टाकून देईल हे बघा म्हणजे मसाला वगैरे टाकलं की त्याचं एक वेगळंच दिसायला लागतं ते याच्यामध्ये काही पाणी पण टाकून दिलं तरी आपला रस्सा बनवून खाऊ शकतो आपण बघा अशा प्रकारे आपलं हे आता खिचडी रेडी होते काय नाही टाकलेत मी बटाटे कांदे टमाटर शेंगदाणी परत आता हे मसाला टाकला धना पावडर वगैरे तुम्ही ते आता बघितलं ते सर्व मसाले वगैरे टाकलेले आहेत मी आणि त्याच्यामध्ये काय 2 ग्लास किंवा 1.5 ग्लास पर्यंत पाणी टाकून देईल कारण की एकटा खाणार आहे तर किती लागेल आपल्याला त्याप्रमाणे थोडंसं टाकून देईल मी चला आता याला अजून 5 मिनिटं थोडं बॉईल होऊ देतो त्याच्यानंतर ते तांदूळ वगैरे काय ते आधी धुवून घेतो पाण्याने त्याच्यामध्ये अख्खा मसूर वगैरे टाकून मग इथं पातेल्यामध्ये टाकून देईल मग मित्रांनो कमेंट्स करून नक्की सांगा माझी खिचडी कशी बनते काय नाही मी आपलं घरगुती ट्राय करतोय म्हटलं बाहेर खाण्यापेक्षा म्हटलं घरीच बनवूया म्हटलं आणि तुम्ही लाईव्ह म्हणजे बघतायत मी कुणाला कॉल नाही केला काय नाही जे माझ्या पद्धतीने मला जसं जमते ना तसे बनवण्याची पद्धत म्हणजे प्रयत्न करतोय मित्रांनो मी आता होऊ द्या याला 5 मिनिटं थोडं बॉईल होऊ देतो मी चला आता पूर्ण चांगल्या प्रकारे एकदम बॉईल झालेलं आहे ते बघा त्याच्यामध्ये ते मीठ पण टाकून दिलं 1 चम्मच मीठ टाकलं त्याच्यानंतर हे बघा आला लसूण पेस्ट होतं ते पण टाकून दिलं आला लसूण पेस्ट म्हटलं जाऊ दे परत ते अद्रक वगैरे ते काढत बसणार त्यापेक्षा ते आला लसूण पेस्टच घेऊन आलो ते टाकून दिलं आणि वरून थोडासा कढीपत्ता वगैरे टाकून देतो चव आली तर आली बरं आता आणलाच येतो हरा मसाला नंतर ते कोथिंबीर वगैरे ते पण लागल्यास लास्टला वरून टाकून देईल मी आता चला इथं पूर्ण आपला मसाला रेडी झाला आणि इकडे बघा हे तांदूळ वगैरे भिजून ठेवलेले त्याच्यामध्ये अख्खा मसूर वगैरे ते पण टाकलेलं आहे मी आता हे तांदूळ अख्खा मसाला आता इथं पहिले पाणी टाकून देऊया आपण आता कारण की आता बराच वेळ झाला ते बॉईल करून झालेलं आहे ते आता इथं पाणी टाकून देऊ आता थोडं काय नाही थोडं जास्त वगैरे झाली तर उद्या काही नाश्ता पण करता येईल थोडंसं जास्त पाणी टाकून देतो आता बघू ती कसं म्हणजे पूर्ण घाटासारखी बनते का अशी मोकळी बनते बघा अर्धी बॉटल पूर्ण पाणी टाकून दिली हे बघा पूर्ण लाल लाल दिसतंय ना मस्त अशी भाजी चपाती बनवून पण खाऊ शकतो माणूस बरोबर की नाही चला आता याला थोडासा उकळ येऊन देतो उकळ आल्यानंतर मग आपले तांदूळ वगैरे आता त्याच्यामध्ये सोडून दिला आता मग झाली मग आपली खिचडी रेडी तांदूळ वगैरे टाकून झालेत आता त्याच्यामध्ये हे बघा तुम्ही बघू शकता
तांदूळ, कढीपत्ता, कोथिंबीर, आपले मसूर सर्व टाकून झालं आहे. आता याला आज 15-1 मिनटं राहू देऊया आपण. आता कशी खिचडी बनते आणि काय नाही, लाल लाल तर पूर्ण दिसतंय कारण की जास्त तिखट होईल नाही तर असं पण वाटतंय मला. तरी बघू आता चवीला कशी लागते काय नाही ते तुम्हाला सांगणारच मी. आता आपली खिचडी कशी रेडी होते ते पहिले महत्त्वाचं आहे. बाकी त्याच्यामध्ये सर्व टाकून दिलं आहे मित्रांनो. आता बघू आता आपली खिचडी कशी रेडी होते. आता चला, आता आपल्याला आमलेट पण बनवायची आहे. या मस्त आता या 2 अंड्यांची आमलेट बनवून घेतो आता तव्यावरती. तोपर्यंत आपली खिचडी इथं बनत राहील. ते बघा आता चांगलं मस्त उकड येतोय तिला आता. चला आता ते 15 मिनटासाठी मी ते म्हणजे बॉईल होतच राहील. आता ती खिचडी तयारच होईल. तोपर्यंत आता या इकडच्या गॅसवरती आता आमलेट बनवून घेतो. आमलेट आपली साधीच बनवतोय मित्रांनो. त्याच्यामध्ये काय कांदे टमाटर वगैरे काही टाकत नाहीये. साधी आमलेट बनवून घेतो. इकडे बघा, इकडे मस्त आपली खिचडी होते. इथं कदाचित पाणी अजून टाकायला लागेल मला, पण तेच वाटतंय पाणी टाकायला लागेल तिथं. ते बॉईल होते. बघू आता कशी बनते काय नाही त्याच्यामध्ये, मग नंतर थोडंसं वरून पाणी टाकून देईन. चला या आधी आमलेट बनवून घेतोय. विचार करत होतो कांदे टमाटर टाकू, पण म्हटलं जाऊ दे, परत वेस्ट होऊन जातील ते. अर्धे कांदे टमाटर टाकणार तर घरी फ्रीज वगैरे काहीच नाही आहे, तर त्याच्यासाठी वेस्ट होऊन जाईल. तर पहिली नुसती आपली साधी आमलेट बनवून घेतो. चला इथं या गॅसवरती आता तवा वगैरे ठेवतो तिथं आणि आपली आमलेट बनवून घेतो. त्या आमलेटसाठी आपला तवा वगैरे सर्व रेडीच आहे. आता या आमलेट वगैरे आता त्याच्यामध्ये टाकून देऊया. आता आमलेट काय नाही, आमलेट इझी मित्रांनो. आमलेट तर सर्वांनाच बनवता येते. जशी चहा सर्वांना बनवता येते तशी आपली आमलेट पण सर्वांना बनवता येते. चला, हे नाही मित्रांनो, हे ते व्हाईट दिसतं ना, तुम्ही म्हणणार नाही तर तवा वगैरे खराब. या तवा वगैरे खराब नाही आहे. हे आपलं ते अंड्यांचं आमलेट असं मिक्स केलं ना, त्याचंच ते टाकलं. आता बघतो ते आमलेट याच्यामध्ये टाकतो. आता तव्याला थोडं गरम होऊन गरम तर झालाच आहे. आता तवा टाकून देतो. बरं आता आमलेट कशी बनते काय नाही. आपली आमलेट त्याच्यामध्ये ते कांदे टमाटर नाही आहेत, त्याच्यासाठी ती वेगळीच दिसते, पूर्ण येल्लो बनली. मस्त गोल झाली आपली आमलेट. आता जास्त बारीक होऊन जाईल वाटतं, असं वाटतं. हे बघा, तवा गरम झाला नाही ना अजून, मी तसंच टाकून दिली ती. झालीच आपली आमलेट तर पूर्ण रेडी झालीच आहे. आता ही हाफ आमलेट फ्राय झालेली आहे, आपल्याला पूर्णच करायची. आता तिला पलटी करायचं, तेल आता डेंजर काम असतं. हे बघा, पूर्ण पलटी करायला लागणार ना ते. आता एक साईडला पूर्ण भाजली गेलेली आहे. आता ही झाली नाही तर मधूनच तुटून जाते. असं पलटी करायला जातो ना, ती मधूनच तुटून जाते ती. चला आता एवढीच फ्राय होऊ देतो. आता त्याला काय असं पलट सुलट काय करत नाही. आता जशी बनते तशी बनते आता, कारण की वेळ पण बराच होत चाललाय मित्रांनो आणि भूक पण लागलेली. आता मेन म्हणजे मला गायत्रीची लय आठवण येते. ती राहिली तर पटापट नाश्ता वगैरे काही ना काही बनवून ठेवते ती. तर म्हणजे आठवण तर लय येते तिची. आता काय करणार, ते डॉक्टरकडे पण गेली, ते पण महत्त्वाचं काम आहे. आता ऑप्शन नाही, मला पण बनवून तर खायलाच लागणार ना. आता काय नाही, आता एवढे बॅचलर पोरं आहेत मुंबई पुण्यासारख्याच ठिकाणी, जिथं MPSCचे क्लासेस वगैरे करतायत, कोण जॉब करत आहे, ज्यांचे अजून लग्न झाले नाही आहेत, ते पण आपल्या लाईफमध्ये स्ट्रगल करतातच आहेत ना. प्रत्येकांना बघा, प्रत्येकांची लाईफ ही वेगवेगळी. आता मला तर काय नाही, फक्त 1 महिन्यासाठीच मला त्रास आहे. त्रास काय म्हणायचं त्याच्यामध्ये. आता बघा, बायकोला पण मी घरामध्ये काही ना काही छोटी मोठी हेल्प करतच राहतो. तिला म्हणजे जेवण नाही बनवणार, पण काही ना काही घरामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी करतच राहतो मी. आता ते आपलं काम आहे, थोडंफार करूनच घ्यायचं. संसाराचं गाडं म्हटल्यावर दोघांना तरी चालवायलाच लागणार ना ते. आता स्वतःच्या पोटासाठी स्वतःला तरी करायला लागणार ना. बाहेरचं खाण्यापेक्षा एक घरामध्ये कसं का असे ना, ते एकदम बेस्ट राहील ना. थांबा, ही आपली खिचडी काय म्हणते ते बघा. पाणी कमी झालंय वाटतं, पाणी टाकायला लागणार त्याच्यामध्ये. पूर्ण पाणी कमी झालंय, ते दिसते का. झालेलीच आहे खिचडी, पण पूर्ण रेडी झालेली. तरी पण थोडं पाणी टाकून देतो त्याच्यामध्ये, कारण की पाणी टाकलेलं थोडं चुकलं माझं. कुकरमध्ये जर लावली असते ना खिचडी मी, तर अजून चांगली झाली असती. ठीक आहे, एकदा मिक्स करून देतो. बाकी ते मीठ वगैरे सगळं व्यवस्थित टाकलेलं आहे मित्रांनो. आता म्हणजे चव वगैरे कशी लागते काय नाही, मला तर वाटतं जास्त झालेली खिचडी. आता उद्या सकाळी पण टिफिनला हीच घेऊन जायला लागेल.
हे बघा इकडे पण आमलेट आपली रेडी झालेली आणि इकडे खिचडी पण आता रेडी होते. त्याच्यावरती आता हे प्लेट ठेवून देतो. बस ते अजून 5 मिनिटामध्ये खिचडी पण आपली रेडी होऊन जाईल आणि आमलेट पण रेडी होऊन जाईल. ठीक आहे मित्रांनो, चला आता खिचडी कशी झाली आणि आपली आमलेट कशी झाली तर ते सांगा मित्रांनो तुम्ही कमेंट्स करून नक्की. ठीक आहे चालेल मित्रांनो, चला आता हे सगळं रेडी झालेलं जे आता आता मी पण जेवणाला वगैरे बसतो आता. तर आता गायत्री पण व्हिडिओ बघणारच आहे. ती गायत्रीला पण आता कसं वाटतं काय नाही. मी तर माझं आपल्या ज्या पद्धतीने म्हणजे जसे बनवायचे तशी बनवली मित्रांनो. तुम्ही तर कमेंट्स करून नक्की सांगणारच आहेत की खिचडी कशी बनली काय नाही. ठीक आहे चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. चला बाय बाय.